महाराज की जय। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनं सदृशतत्त्वमच्चादिलक्षणम् एकं नित्यविमलमच्चलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। दत्तात्रेय महाराज की जय। शहादत्ताचा अवतार सखा माझा बाळगीर सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज जन्मभूमी श्री क्षेत्र गोदातीर राहेर या ठिकाणी भव्य आणि दिव्य मंदिराचं बांधकाम होत आहे आणि मंदिराचं बांधकाम बरंचसं झालेलं आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या अधिक मासानिमित्त आपले सर्वांचे लोकप्रिय असणारे गुरु महाराज श्री 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 1008 अष्टकौशल्य सन्मानित मंत नारायणगिरीजी महाराज यांच्या आधिपत्याखाली होणारा हा कार्यक्रम आणि अधिक मासाच्या निमित्ताने येणाऱ्या दिनांक 21/5/2026 गुरुपुषामृत योगावरती वार गुरुवार या दिवशी जन्मभूमी श्री क्षेत्र राहेर गोदातीर पवित्र गोदातीरीच्या तीरावर बसलेल्या ह्या अतिशय सुंदर अशा मंदिराची उभारणी होत आहे आणि या ठिकाणी गोदावरी मातेचं नाभिस्थान म्हणून प्रसिद्धी आहे आणि याच गोदावरी मातेचं स्नान करून या ठिकाणी महाराजांच्या जन्मभूमीला श्री गुरु चरित्र पारायण करायचं आहे आणि अधिक मासामध्ये 21 तारखेला गुरुवार येत आहे आणि गुरुपुषामृत योग त्याला म्हणतात। गुरुपुषामृत योग म्हणजे गुरुपुषामृत योगावरती कुठलाही परमार्थ आपण साध्य केला तर ते आपण जवळपास मला वाटते की आपण 10 वर्ष केलेलं अनुष्ठान एका बाजूला ठेवावं आणि एका दिवसाच्या गुरुपुषामृत योगावरती केलेलं अनुष्ठान हे एका बाजूला ठेवावं। दोन्ही जर एका तराजूमध्ये ठेवले तर 10 वर्षाचं पुण्य आणि एका दिवसाचं पुण्य समान होईल म्हणजे 10 वर्षाचा परमार्थ एका दिवसामध्ये साध्य होते, त्याला गुरुपुषामृत योग असं म्हणतात। म्हणून या गुरुपुषामृत योगावरती साध्य साधून धोंड महिना म्हणून धोंड्याचं जेवण आपले सर्वांचे आवडते गुरु महाराज गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज गुरु बाळगीर महाराज मठसंस्थान वडगुंपा माहूर नांदेड उर्फ राहेर आमचे असणारे सन्मानित महंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे। तरी समस्त गुरुभक्तांनी सर्व संप्रदायातील भक्तांना नम्र सूचना आहे, या एकाच संप्रदायातील नाही तर सर्व संप्रदायाच्या गुरुभक्तांना नम्र सूचना आहे की धोंड महिना म्हणून महाराजांकडून सर्वांना आदेश देण्यात आलेला आहे की सर्वांनी भोजनासाठी यावं आणि या ठिकाणी आनंदात महापूजा तसेच कीर्तनाचा कार्यक्रम पण होणार आहे। असा असणारा भक्तिमय सुंदर असा कार्यक्रम गुरुपुषामृत योगावरती श्री संत बाळगीर महाराज जन्मभूमी श्री क्षेत्र राहेर येणाऱ्या 2028 मध्ये होणारा महाकुंभ मेळावा हा 100% होणारच, परंतु बघतो एक फार मोठी शोकांतिका आहे। हा सर्व कार्यक्रम करत असताना काही आमचे साधू मंडळी सुद्धा काहीतरी समाजामध्ये कुठलं तरी दूषित वातावरण तयार करून ते कुठलं तरी कोणाला तरी गाठपोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु विनंती आहे की नारायणगीर महाराज आणि रुद्रगीर महाराज हे वेगळे नसून दोघेही आम्ही एकाच घरातले आहोत। बाळगीर महाराजांना विरोध करणं म्हणजे यमाला साक्षात निमंत्रण देणं आहे। म्हणून सद्गुरु समर्थ बाळगीर महाराजांच्या सेवेमध्ये आपल्याला जेवढा वेळ मिळेल तेवढी आपण या ठिकाणी सेवा करणार आहोत। पण काही महाराज मंडळींचं असं म्हणणं आहे की रुद्रगीर महाराज नारायणगीर महाराजांना मदत करणार नाही अशी कुठली तरी अफवा सोडून कुठंतरी काहीतरी या परमार्थाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत। कृपया विनंती आहे तुम्हाला, नारायणगीर महाराज म्हणजे वेगळे नाही, ते माझे बंधू आहेत, ते माझे भाऊ आहेत। म्हणून मी भावाला बंधूला कधी विरोध करणार नाही, कारण सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज हे आमच्या घरामध्ये झालेले आहेत, आमचे पंजोबा आहेत आणि आम्ही बाळगीर महाराजांना कसं विरोध करणार, महाराजांना कसं मदत करणार नाही, मदतच सोडून द्या पण नारायणगीर महाराजांसाठी आमचा जीव सुद्धा आम्ही द्यायला तयार आहोत, एवढी आमची तयारी आहे। परंतु आमच्या साधू मंडळींना नम्र सूचना आहे की असलं वातावरण करून कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका आणि कुठेतरी खाली आणण्याचा प्रयत्न करू नका, दोमत तयार करण्याचा प्रयत्न करू नका, कारण या ठिकाणी परमार्थ साध्य करायचा आहे आणि सर्व जगाला उपदेशून सांगायचं आहे आपल्याला। त्यासाठीच हे सर्व भव्य आणि दिव्य कार्यक्रमाची योजना तयारी केलेली आहे। म्हणून सनातन धर्म टिकून राहण्यासाठी सर्व संप्रदाय एकत्रित करून हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम करण्याचा उद्देश जो महाराजांनी आपल्या ठेवलेला आहे तो होणारच आणि नारायणगीर महाराजांना मदतच नाही तर आम्ही जीव सुद्धा द्यायला तयार आहोत, अशी आमची एवढी तयारी आहे। कृपया
सर्व साधू संत म्हणताना विनंती आहे की असल्या कुठल्या तरी पुढ्या सोडून कुठंतरी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नये असे तुम्हाला शतशत प्रणाम. म्हणून दुसरी गोष्ट सांगू इच्छितो की आता या ठिकाणी अधिक मासामध्ये येणाऱ्या 21 तारखेला आता शेवटचं सांगून जातो की श्री गुरु चरित्र पारायण होणार आहे. एका दिवसामध्ये पारायण होणार आहे आणि गुरुपुषामृत योग आहे आणि तो योग साधावा. 2 महिन्याचं आमंत्रण आपले सर्वांचे आवडते श्री गुरुमूर्ती नारायणगिरी महाराज, गुरु बाळगिरी महाराज, मत्संतार पडगुंबा माहूर नांदेड यांच्या आदेशानुसार सर्वांनी या ठिकाणी यावं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं. आनंद देव दत्त.